नमस्कार. महाराष्ट्रामध्ये लवकरच होमगार्ड भरती 2025-26 राबवली जाणार आहे आणि ही भरती जी आहे फक्त 10वी पास यासाठीचे शैक्षणिक पात्रता असून ही मेगा भरती लवकरच जाहिरात जाहीर केली जाणार आहे. यासाठी कोणतेही पेपर नसून फक्त मैदानी चाचणीवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. तर होमगार्ड भरतीची जाहिरात ही कधीपर्यंत येऊ शकते, त्यासाठी शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता कशी आहे, मैदानी चाचणी कशी घेतली जाते, जिल्हानिहाय की पूर्ण राज्यनिहाय असते, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. तत्पूर्वी नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा. माझे महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोच. तर महाराष्ट्र होमगार्ड भरती 2025-26 महाराष्ट्रामध्ये लवकरच होमगार्ड भरती निघणार असून ज्यामध्ये फक्त 10वी पास शिक्षण आवश्यक आहे आणि ही भरती राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जिल्हानिहाय होणार असून मुली आणि मुलांसाठी, पुरुष आणि महिलांसाठी फॉर्म भरण्यासाठीची ही संधी असणार आहे. आता पोलीस भरतीची तयारी केलेल्या उमेदवारांना सुद्धा ही चांगली संधी असणार आहे, कारण त्यांच्या अगोदरच तयारी ही झालेली असते. तर या कारणामुळे शासन स्तरावर या हालचालींना वेग आला असून सुरू झाल्या असून पोलीस भरतीनंतर लगेचच लवकरच होमगार्ड भरती अपेक्षित आहे. कधीपर्यंत जाहिरात येते हे व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण पहिल्यांदा पात्रता काय असते होमगार्ड पदासाठीची ती पाहून घेऊयात. पात्रता निकष आहेत. शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास आवश्यक असतं. त्याच्यानंतर वयाची मर्यादा 20 ते 50 वर्ष वय असणं आवश्यक असतं. त्याचबरोबर पुरुष आणि महिला दोघी यासाठी अर्ज करू शकतात. ऍप्लिकेशन फी कोणत्याही श्रेणीसाठी म्हणजे SC असेल, ST असेल, OBC असेल, NT असेल, SBC असेल, कोणत्याही कॅटेगरीसाठी ऍप्लिकेशन फी नसते. यामध्ये सरळ अर्ज जो आहे हा केला जाऊ शकतो. आता निवड प्रक्रिया कशी आहे ते सुद्धा पाहूयात. तर होमगार्ड भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा होत नाहीये. म्हणजे सुरुवातीला तुमची डायरेक्टली एकदा तुम्ही अर्ज केलात की तुमची मैदानी चाचणी होते. निवड पूर्ण होण्यासाठी शारीरिक चाचणी, ग्राउंड टेस्ट फक्त आधारित आहे. त्यामुळे ज्यांना पोलीस भरतीसाठी आता मैदानी चाचणी दिले आणि त्यांची लेखी परीक्षेमध्ये त्यांचं नाव आहे, त्याचबरोबर फक्त मैदानी चाचणी दिले आणि त्यांना अपयश आले, असे सगळे उमेदवार त्यांना ग्राउंडमध्ये चांगलं प्रदर्शन त्यांचं केलं असेल तर त्यांना होमगार्डसाठी सुद्धा चान्स आहे. कारण पोलीस भरती पूर्ण झाल्यानंतर लगेचच होमगार्ड पदासाठीची भरती ही राबवली जाणार आहे. शासकीय हालचाली ज्या पद्धतीच्या आपल्याकडे माहिती अपडेट प्राप्त झाले त्यानुसार ही भरती येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. तर पाहूयात काय काय जी पात्रता असते, यामध्ये जी मैदानी चाचणी घेतली जाते ती कशी असते. तर यामध्ये जर पाहिलं तर घटक पहिला जो इव्हेंट आहे रनिंगचे आहे 1600 मीटर रनिंग घेतली जाते 20 गुणांसाठी. पुरुषांसाठी एकूण 30 गुण यामध्ये असतात. त्याच्यानंतर महिलांसाठी एकूण 35 गुण असतात. यामध्ये 1600 मीटर रनिंग 20 गुणांसाठी घेतली जाते. पुरुषांसाठी, महिलांसाठी 800 मीटर रनिंग 25 गुणांसाठी घेतली जाते. राहिलेल्या 10 गुणांसाठी यामध्ये गोळाफेक असतं. 50 मीटर जो गोळाफेक आहे यासाठी 10 गुण आणि यामध्ये महिलांसाठी 6 मीटर यामध्ये गोळाफेकसाठी 10 गुण. या पद्धतीने हे गुण असतात. शारीरिक पात्रता कशी असते तर उंची पुरुषांसाठी किमान 162 सेंटीमीटर, महिलांसाठी 150 सेंटीमीटर उंची हे आवश्यक असते. त्या पद्धतीने जर पाहिलं तर चेस्टची आहे 76 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर फुगवून पुरुषांसाठी आवश्यक असते. आता मैदानी चाचणीमध्ये ग्राउंड इव्हेंट्स जे आहेत हे 2 इव्हेंट घेतले जातात. यामध्ये रनिंग असते आणि गोळाफेक. पहिली जी रनिंग आहे 1600 मीटर रनिंग आणि त्याच्यानंतर गोळाफेक हे घेतलं जातं. आता रनिंगमध्ये गुण कसे दिले जातात तर पुरुषांसाठी 1600 मीटरची रनिंग आहे 20 गुणांसाठी ही घेतली जाते. यामध्ये 5 मिनिटं आणि 10 सेकंद त्यापेक्षा कमी वेळात जर 1600 मीटर रनिंग पूर्ण केली तर 20 गुण दिले जातात. 5 ते 10 ते 5:30 मिनिटांमध्ये 18 गुण असतात. 5:30 ते 5:50 पर्यंत 16, 5:50 ते 6:10 पर्यंत जर पूर्ण केली यामध्ये रनिंग तर 14 गुण. 6:10 ते 6:30 मिनिटांमध्ये तर 12 गुण. त्याच्यानंतर पुढे 6:30 ते 6:50 पर्यंत 10 गुण आणि 6:50 ते 7:10 पर्यंत पूर्ण केलं तर 6 गुण. जेवढे जास्त गुण असतील तेवढे निवडीची संधी, तुमचे सिलेक्शनचे चान्सेस हे जास्त असणार आहेत. नॉर्मल आहे, कॉमन असतं. महिलांसाठी 800 मीटरची रनिंग 25 गुणांसाठी 2 मिनिटं आणि 50 सेकंदामध्ये किंवा कमीमध्ये पूर्ण केली तर पूर्ण 25 गुण मिळतात. 2 मिनिटं 50 सेकंद ते 3 मिनिटांमध्ये 22 गुण. 3 ते 3:10 मिनिटांमध्ये 18 गुण. 3:10 ते 30-20 मिनिटांमध्ये 3:20 मिनिटांमध्ये 14 गुण आहेत. 3:20 मिनिटं ते 3.5 मिनिटांमध्ये पूर्ण केली तर 10 गुण. 3:40
मिनिटांमध्ये पूर्ण केल्यानंतर 6 गुण असतील. 3:50 पर्यंत 4 गुण, 4 मिनिटांमध्ये पूर्ण केली 3:50 ते 4 मिनिटांमध्ये तर 2 गुण, इतके गुण दिले जातात. त्याच्यानंतर पाहूयात गोळाफेक कशी घेतली जाते. तर पुरुषांसाठी गोळाफेक 8.50 मीटरपेक्षा जास्त जर अंतर फेकलं तर 10 गुण, कमी अंतरावर कमी गुण असतील. त्याच्यानंतर महिलांसाठी 6 मीटरपेक्षा जास्त जर गोळाफेक फेकता आली तर 10 गुण असतील, कमी अंतरावर कमी गुण. या ठिकाणी वरती पाहू शकता गोळाफेकचे जे गुण आहे ते सांगता नाही, ते थोडंसं चुकलेलं आहे, टायपिंग मिस्टेक. 50 मीटर तर हे 50 मीटर नाही आहे, इथे 8.50 मीटर पकडू शकता. तर या पद्धतीने हे अंतर आहे गोळाफेकसाठीचं. त्याच्यानंतरनं पुढे जर आपण पाहिलं तर बोनस गुण जे आहे तांत्रिक पात्रता, यासाठी विशेष बोनस गुण दिले जातात. तांत्रिक पात्रता कोणती आवश्यक असते टेक्निकलमध्ये? जिल्हास्तरीय क्रीडा प्रावीण्य खेळाडू प्रमाणपत्र असेल तर त्या ठिकाणी जास्त गुण दिले जातात, बोनस गुण मिळतात. ITIचं प्रमाणपत्र असेल तर, NCC BC सर्टिफिकेट असेल तर त्यामध्ये गुण प्राप्त होतात. जड वाहन चालवण्याचा जर परवाना असेल, हेवी मोटर व्हेकल, तर त्याचे गुण मिळतात. नागरिक संरक्षण प्रशिक्षण प्रमाणपत्र असेल तर त्या ठिकाणी सुद्धा त्या प्रमाणपत्राचे बोनस गुण त्या उमेदवारांना दिले जातात. आता मागच्या वर्षी जी होमगार्ड भरती झाली होती त्यानुसार कट ऑफ कसा लागला होता आणि कितीपर्यंत तुम्हाला कमीत कमी गुण मिळवणं आवश्यक असतं जेणेकरून तुमचे निवडीचे चान्सेस, सिलेक्शनचे चान्सेस बनतात, ते सुद्धा पाहून घेऊयात. कट ऑफ मार्क्स पुरुषांसाठी 30 गुणांपैकी 27 ते 28 पर्यंत कट ऑफ लागतो. सेफ स्कोर म्हणू शकता. यामध्ये कॅटेगरीनुसार तो थोडासा कमी जास्त येतो, मात्र तुम्ही 27 ते 28 पर्यंत असाल तर सेफ स्कोर, तुमचे निवडचे चान्सेस 100% या ठिकाणी बनतात. त्याच्यानंतर महिलांसाठी 35 गुणांपैकी 32 ते 34, 31 पर्यंत जास्तीत जास्त कमी होऊन तर एवढे गुण असतील तर सेफ स्कोर हा तुम्ही म्हणू शकता. आता महत्वाचं म्हणजे ही भरती होणार आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये ही भरती होईल होमगार्डसाठीची? राहिलेले जे जिल्हे आहेत सातारा आहे, नांदेड आहे, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग आहे, धुळे आहे, हिंगोली, अमरावती, बीड आहे, धाराशिव, वाशिम, भंडारा आणि नंदुरबार हे जे सगळे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये ही भरती राबवली जाणार आहे. त्या अजून जिल्हे सुद्धा आहेत, यामध्ये पाहू शकता गडचिरोली आहे, रायगड, लातूर, पुणे आहे, सांगली, नाशिक, कोल्हापूर आणि वर्धा. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, नागपूर आहे, जालना, अकोला, अहिल्यानगर आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा. शेवटी मुंबईमध्ये ठाणे, पालघर, परभणी आहे, गोंदिया आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा राबवली जाईल. आता सगळ्यात महत्वाची व्हिडिओच्या शेवटी आपण जी माहिती देणार आहोत की भरती प्रक्रिया जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते. तर होमगार्ड पदासाठीची जी भरती आहे ही जाहिरात अपेक्षित आहे मे महिन्यामध्ये, म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये. आता हा चालू मार्च संपलेला आहे, एप्रिल पकडू शकतं सुरू झालाय, तर मे महिन्यामध्ये ही जाहिरात सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे. पोलीस भरतीनंतर ऑगस्ट किंवा थोडीशी पुढे गेली तर ऑगस्ट 2025 म्हणजे जून जुलै या 2 ते 3 महिन्यामध्ये ही जाहिरात येऊ शकते. मे महिन्यामध्ये अपेक्षित आहे. मे महिन्यानंतर पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण होईल, त्यामुळे जूनमध्ये 100% ही जाहिरात येण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. मागील भरती जी आहे 2024 मध्ये 9,000 जागांसाठीची झाली होती आणि ऑगस्ट पर्यंत ही पूर्ण झाली होती. पोलीस भरतीमध्ये जे आत्ता उमेदवारांनी ज्यांनी भरती यामध्ये मैदानी चाचणी दिली आहे त्यांना होमगार्ड, म्हणजे आता पाहू शकता जे होमगार्ड भरतीमध्ये होमगार्ड जवानांना प्राधान्य मिळाल्याने जागा रिकाम्या जागा झालेल्या आहेत. पाहू शकता आत्ता जी भरती झाली यामध्ये होमगार्ड पद जे असतील, या अगोदरचे होमगार्ड झालेले जे उमेदवार असेल त्यांना पोलीस भरतीमध्ये प्राधान्य देण्यात आलं होतं आणि या कारणामुळे त्यांच्या जागा आता होमगार्डसाठी रिक्त झाल्या आहेत आणि या भरण्यासाठी जी आहे ही भरती घेणं आवश्यक आहे. जवळजवळ 5 ते 6,000 जागांसाठी सुद्धा ही जाहिरात येऊ शकते. त्याचबरोबर काही जवान SSC GD किंवा इतर नोकऱ्या हे घेण्यासाठी किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू असेल या कारणामुळे या जागा रिक्त होतात आणि त्या जागा भरण्यासाठी ही जाहिरात येणार आहे. जून जुलै या 2 महिन्यामध्ये 100% जाहिरात येईल. दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आता यामध्ये पोलीस भरतीसाठी उमेदवार अर्ज करतात किंवा दुसऱ्या ठिकाणी जातात तर होमगार्डसाठी यामध्ये काय काय लाभ असतात असा प्रश्न विचारला जातो. म्हणजे पोलीस भरतीसाठी जास्त उमेदवार अर्ज करतात त्यामध्ये लाभ जास्त असतात, तर यामध्ये होमगार्डसाठी काय काय लाभ असतात? कमी उमेदवार येतात आणि त्यांना संधी सुद्धा चांगली असते. तर होमगार्डसाठी काय काय लाभ आहेत ते सुद्धा पाहूयात. तर इथे जर पाहिलं आपण, जर पगार जो आहे होमगार्ड पदासाठी हा दिवसाला 300 रुपये प्लस वर्दी इतका दिला जातो
आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे होमगार्ड पदासाठी होमगार्ड जे आहे यामध्ये पोलीस भरतीसाठी तुम्ही जेव्हा अर्ज करता तेव्हा होमगार्डसाठीचा विशेष कट ऑफ हा कमी असतो, त्यासाठी विशेष तुम्हाला प्राधान्य असतं. तर या ठिकाणी तुम्ही होमगार्ड झाल्यानंतर पोलीस भरतीसाठी सुद्धा अर्ज हा केला जाऊ शकतो. यामध्ये सांगितलेलं आहे आरक्षण होमगार्डमधून पोलीस भरतीस विशेष प्राधान्य असतं, त्यामुळे तिथून होमगार्डमध्ये जर तुमचं निवड झाली असेल तर त्यानंतर ना पोलीस भरतीसाठी त्याच्यानंतर सुद्धा विशेष प्राधान्य मिळून तुम्ही अर्ज करू शकता. आत्ता जर तुम्ही तयारी तुमची पोलीस भरतीसाठीची मैदानी चाचणीची झाली असेल तर तयारी ही सुरू ठेवू शकता, कारण ही भरती जी आहे 10वी पाससाठी सुवर्ण संधी अशी असणार आहे. लवकरच ही जाहिरात जाहीर होणार आहे. होमगार्ड पदासाठीच्या भरतीबाबतच्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या